विचार करा, आज विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की आपण कृत्रिम हृदय बनवू शकतो. रोबोटिक सर्जरीच्या मदतीने अवघड ऑपरेशन्स करू शकतो. पण निसर्गाचा एक असा नियम आहे ज्याला विज्ञान आजही आव्हान देऊ शकलेला नाही. ते म्हणजे मानवी रक्त. होय, इतकी प्रगती करूनही प्रयोगशाळेत किंवा फॅक्टरीमध्ये कृत्रिम रक्त तयार करता आलेलं नाही. रक्ताचा एकमेव कारखाना म्हणजे फक्त आणि फक्त मानवी शरीर. याचाच अर्थ असा की जेव्हा एखाद्याचा अपघात होतो किंवा थॅलेसेमिया सारख्या आजाराशी लहान मुलं लढत असतात, तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी फक्त आणि फक्त दुसऱ्या माणसाने दिलेलं रक्तच कामी येतं. नमस्कार मित्रांनो, आपल्या संपूर्ण आरोग्य चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण रक्तदानाचं संपूर्ण शास्त्र अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. रक्तदान केल्याने स्वतः डोनरला काय फायदे होतात आणि मनातले गैरसमज काय आहेत, हे आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमचा एक निर्णय कोणाचे तरी प्राण वाचू शकतो. आता रक्ताची गरज नक्की कोणाला आणि कधी असते? अनेकांना वाटतं की रक्ताची गरज फक्त मोठ्या अपघातामध्येच पडते, पण असं नाही. त्यामध्ये रुग्ण नंबर 1 गंभीर अपघातातील व्यक्ती ज्यांच्या शरीरातून खूप रक्तस्राव झाला आहे. रुग्ण नंबर 2 गरोदर महिला आणि सिझेरियन किंवा बाळंतपणाच्या वेळी अनेक मातांना रक्ताची तातडीनं गरज भासते. रुग्ण नंबर 3 कॅन्सरचे रुग्ण ज्यांच्या शरीरात केमोथेरपीमुळे रक्ताचे प्रमाण कमी होते. रुग्ण नंबर 4 थॅलेसेमिया आणि सिकल सेल ग्रस्त निष्पाप लहान मुलं ज्यांना जिवंत राहण्यासाठी दर 15 दिवसांनी नवीन रक्ताची गरज असते. तुम्हाला एक अद्भुत गोष्ट सांगतो. तुम्ही दिलेल्या रक्ताचे लॅबमध्ये 3 भाग केले जातात. यामध्ये लाल रक्तपेशी म्हणजेच आरबीसी, दुसरं प्लाझ्मा आणि तिसरं प्लेटलेट. म्हणजेच तुमच्या एका सिंगल रक्तातून तब्बल 3 वेगवेगळ्या रुग्णांचे प्राण वाचू शकतात. रक्तदान करण्याचे स्वतः डोनरला होणारे 4 मोठे फायदे. लोकांना वाटतं रक्तदानाचा फायदा फक्त रुग्णांना होतो, पण डॉक्टरांच्या मते डोनरलाही याचे अप्रतिम फायदे मिळतात. यामध्ये फायदा नंबर 1 हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. शरीरात अतिरिक्त लोह आयर्न जमा झाल्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. रक्तदानामुळे आयर्नची पातळी नियंत्रित राहते आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य उत्तम राहते. फायदा नंबर 2 नवीन आणि फ्रेश रक्ताची निर्मिती होते. तुम्ही रक्त दिल्यानंतर अवघ्या 24 ते 48 तासात शरीर प्लाझ्मा पुन्हा तयार करतं. पुढील काही आठवड्यात एकदम ताज्या आणि कार्यक्षम नवीन लाल रक्तपेशी तयार होतात. त्यामुळे शरीराला नवीन ऊर्जा मिळते. फायदा नंबर 3 मोफत मिनी हेल्थ चेकअप. रक्तदानापूर्वी डॉक्टर तुमचं वजन, बीपी, पल्स आणि हेमोग्लोबिन मोफत तपासतात. तसेच तुमच्या रक्ताची HIV, हेपॅटायटिस आणि मलेरिया सारख्या 5 महागड्या चाचण्या पूर्णपणे मोफत केल्या जातात. फायदा नंबर 4 मानसिक आनंद. मी आज कोणाचा तरी जीव वाचवला आहे, ही भावना मानवी मनाला प्रचंड सुख आणि ताणतणावापासून मुक्ती देते. आता रक्तदान कोण करू शकतं? पात्रतेचे नियम. जर तुम्हाला रक्तदान करायचं असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं, तुमचं वय 18 ते 65 वर्ष दरम्यान असावं. दुसरं, तुमचं वजन किमान 50 किलो असावं. तिसरं, शरीरातील हेमोग्लोबिनचे प्रमाण किमान 12.5 ग्रॅम असावं. चौथं, तुम्हाला ताप, सर्दी किंवा खोकला कोणताही संसर्ग झालेला नसावा. पाचवं, गेल्या 24 तासात तुम्ही अल्कोहोल घेतलेले नसावे. सहावं, गरोदर महिला किंवा स्तनपान करणाऱ्या मातांना रक्तदान करता येणार नाही. सातवं, जर तुम्ही टॅटू काढला असेल तर पुढील 6 महिने रक्तदान करता येणार नाही. महत्वाची माहिती, एक निरोगी पुरुष दर 3 महिन्यांनी आणि एक निरोगी महिला दर 4 महिन्यांनी सुरक्षित रक्तदान करू शकतात. लोकांच्या मनातील 3 मोठे गैरसमज आणि त्याचे शास्त्रीय सत्य. गैरसमज 1 रक्तदान केल्याने शरीरात कायमचा अशक्तपणा येतो. याचं सत्य, आपल्या शरीरात 5 ते 6 लिटर रक्त असतं. आपण दान करतो ते फक्त 350 ते 450 ml, म्हणजे अवघ्या 8 ते 10%. शरीर हे रक्त काही दिवसातच स्वतःहून पुन्हा तयार करून घेतं. गैरसमज 2 रक्तदानामुळे HIV किंवा इतर आजार होऊ शकतात. सत्य, रक्तपिढीत वापरली जाणारी सुई निडल पूर्णपणे नवीन आणि सीलबंद असते. ती तुमच्या समोर काढली जाते आणि एकदा वापरून नष्ट केली जाते. त्यामुळे संसर्गाचा धोका हा 0% असतो. आता गैरसमज नंबर 3 सुई टोचताना खूप वेदना होतात. तर याचं सत्य, सुई टोचताना फक्त एक लहान मुंगी चावल्यासारखी किरकोळ जाणीव होती. तीही फक्त 1 सेकंदासाठी. 5 ते 7 मिनिटात
संपूर्ण प्रक्रिया आरामात पूर्ण होते. मित्रांनो, रक्तदान हे केवळ रक्त देणे नाही, तर एका हसत्या खेळत्या कुटुंबाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवणे आहे. निसर्गाने आपल्याला अशी सुंदर व्यवस्था दिली आहे, आपण दुसऱ्याला जीवन देऊनही स्वतः निरोगी राहू शकतो. त्यामुळे मनातली भीती काढून टाका आणि आयुष्यात एकदा तरी रक्तदान करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लोकांची भीतीही दूर होईल. माहिती कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि अशा शास्त्रीययुक्त माहितीसाठी आमच्या संपूर्ण आरोग्य या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद.